नमस्कार. प्रज्ञास कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण उपवासासाठी रताळ्याचे 3 गोड पदार्थ बनवणार आहोत. मऊसूत असा रताळ्याचा स्वादिष्ट असा शिरा आणि अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये होणारी रताळ्याची खीर. जास्त वेळ लागत नाही ही खीर बनवायला आणि चवीलाही अतिशय छान लागते. प्रसादासाठी सुद्धा आपण ही बनवू शकतो आणि कमी तेलकट खुसखुशीत अशा रताळ्याच्या गोड पुऱ्या. सर्वप्रथम बनवूया रताळ्याचा शिरा. रताळी आपल्याला पहिले उकडवून घ्यायची आहे. तर इथे जाड बुडाची कढई घ्यायची आहे. त्याला अर्धा चमचा साजूक तूप लावून घ्यायचं असं बॉटमला कढईच्या, म्हणजे रताळी खाली लागत नाही शिजताना. आता सगळी रताळी याच्यामध्ये ठेवून घ्यायची आहेत. मी इथे अर्धा किलो रताळी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत, ती घालून घ्यायची आहेत. याच्यावरती कॉटनचा जाडसर नॅपकिन ओला करून घालायचा आहे पाण्यामध्ये. हे बघा, पाण्यात डीप करायचं आणि थोडंसं स्क्वीज करून घ्यायचं आहे पाणी आणि ओलसर रुमाल याच्यावरती ठेवायचं आहे, व्यवस्थित कवर करून घ्यायचं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक 20 ते 30 मिनटं लो फ्लेमवरती आपल्याला रताळी छानपैकी शिजवून घ्यायची आहेत. 10 मिनटं झाल्यानंतर मी रताळी पलटी करून घेतली होती. आता 25 मिनटं झाली आहे. तर चेक करून पाहायचं आहे रताळी शिजली आहेत की नाही ते. आता सुरी घ्यायची आहे आणि रताळी अशी थोडीशी प्रेस करून बघायची, एकदम छान सॉफ्ट झालेली आहेत. गॅस बंद करायचा आणि हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आता हे बघा, आता आपल्याला शिरा बनवायचा आहे. तर मी इथे रताळी सोलून घेते. ही रताळी अशीच खायलासुद्धा खूप छान लागतात किंवा उपवासाची जी शेंगदाण्याची आमटी असते त्याच्यामध्ये कुस्करून घालायची, खूप छान चव लागते. तर आता मी इथे रताळ्याचा उपवासाचा शिरा करते. तर रताळी इथे सगळी मॅश करून घ्यायची आहे. हे बघा, इथे मी मॅशरने मॅश करू शकता किंवा मी इथे हातानेच कुस्करून घेतलेली आहे. छान सॉफ्ट शिजलेली आहे, त्यामुळे हाताने व्यवस्थित कुस्करली जात आहेत. हे बघा, इथे मी सगळी रताळी व्यवस्थित मॅश करून घेतलेली आहे. आता पॅन गरम करायचं आहे. त्याच्यामध्ये छोटा चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि ड्रायफ्रूट्स आता आपण फ्राय करून घेणार आहोत. मी इथे काजू, बदाम आणि पिस्ताचे काप करून घेतलेले आहेत, ते मी फ्राय करून घेते 1 मिनिटासाठी. हे बघा, हे आता छानपैकी फ्राय झालेले आहेत. आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये जी रताळी आपण मॅश करून ठेवली होती ती घालायची आहेत आणि 1 मिनिटासाठी तुपावरती छानपैकी परतवून घ्यायची आहेत. गॅस लो टू मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचं आहे. हे बघा, रताळी मी 1 मिनिटासाठी तुपावरती छान परतवून घेतली आहे. आता याच्यामध्ये मी इथे पाव कप दुधामध्ये थोडंसं केसर भिजवून घेतलं होतं. थोडंसं गरम दूध घ्यायचं आहे पाव कप, त्याच्यामध्ये केसर घालायचं आहे. ते दूध मी इथे घालून घेते. रंग छान येतो रताळ्याच्या शिऱ्याला आणि टेस्टही छान लागते केसर घातल्यामुळे. मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये साखर घालायची. मी इथे 3 छोटे चमचे साखर घालून घेते. आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करू शकता. रताळी ऑलरेडी गोड असतात, त्यामुळे 2-3 चमचे साखर पुरेशी होते. साखरेच्या ऐवजी गूळ घातला तरीही चालेल. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, आता घट्ट होत आलेलं आहे हे. तर आता याच्यामध्ये अगदी अर्धा चमचा साजूक तूप घालायचं आहे, त्यामुळे शिऱ्याला ग्लेज छान येतो. मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा, मिश्रण आता पॅन सोडायला लागलेलं आहे. छान इथे आपला रताळ्याचा शिरा रेडी होत आलेला आहे. तर आता जे आपण फ्राय करून घेतलेले ड्रायफ्रूट्स आहेत त्यातले अर्धे ड्रायफ्रूट्स मी इथे घालून घेते. मिक्स करून घ्यायचं आहे. आता गॅस बंद करायचा आहे. इथे आपला एकदम स्वादिष्ट आणि मऊसूत असा रताळ्याचा शिरा रेडी झालेला आहे. मस्त गरमागरम शिरा आता बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे. हे बघा, एकदम छान मऊसूत झालेला आहे. मस्त गरमागरम शिरा सर्व करायचा आहे, अतिशय छान लागतो. सोपी रेसिपी आहे. आता आपण बनवूया उपवासाची रताळ्याची खीर. पॅन गरम करायचं आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे. तूप गरम झालं का त्याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्सचे काप आपल्याला रोस्ट करून घ्यायचे आहेत. मी इथे काजू, बदाम आणि पिस्ताचे काप करून घेतलेले आहेत. 1 मिनिटासाठी लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला छानपैकी परतवून घ्यायचे आहेत. हे बघा, हे छान परतलेत. आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. गॅस एकदम बारीक करायचा आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. आता याच्यामध्ये मी 1 कप किसलेलं रताळा घातलेलं आहे. हे बघा, रताळा स्वच्छ धुवायचं आहे, त्याची साल काढून घ्यायची आणि किसून घ्यायचे.
रताळं किसल्यानंतर 2 पाण्याने धुवून घ्यायचं आणि त्यातलं पाणी पिळून काढायचं आहे. त्याच्यानंतर हे आपल्याला तुपावरती एखादा मिनटं असंच परतवून घ्यायचं आहे. हे बघा, इथे मी मिनिटभर रताळं छानपैकी परतवून घेतलेलं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. 3 ते 4 मिनटं आपण हे वाफेवरतीच शिजवून घेणार आहोत. त्यामुळे गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे आणि हे झाकून शिजवून घ्यायचं आहे. हे बघा, जवळजवळ 4 मिनटानंतर रताळं इथे छानपैकी शिजलेलं आहे. थोडंसं सॉफ्ट झालेलं आहे. आता याच्यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे. आपल्याला खीर कितपत पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार याच्यामध्ये दूध घालायचं आहे. मी इथे जवळजवळ 1.25 कप दूध घातलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. आता एखाद्या मिनटासाठी आपण हे छानपैकी शिजवून घेणार आहोत. हे बघा, गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आणि मिनिटभर याला छानपैकी उकळी येऊ द्यायची आहे. आता याच्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे. मी इथे 2 मोठे चमचे साखर घातलेली आहे. जास्त साखर लागत नाही या खिरीसाठी. रताळं ऑलरेडी गोड असतं त्यामुळे 2 चमचे साखर पुरेशी होते. हे बघा, आता याच्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स रोस्ट करून ठेवले होते ते घालून घ्यायचे आणि पाव चमचा वेलची पूड घालायची आहे. वेलची पूड घालणं ऑप्शनल आहे. नाही घातली तरी चालेल, पण घातली तर टेस्ट अजून छान लागते. त्यामुळे मी इथे पाव चमचा वेलची पूड घातलेली आहे. अजून 2 मिनटासाठी आपण हे छानपैकी शिजवून घेणार आहोत. गॅस मिडियम फ्लेमवरती ठेवायचा आणि 2 मिनटं हे छानपैकी शिजवून घ्यायचं आहे. हे बघा, इथे आपली रताळ्याची खीर तयार झालेली आहे. खिरीला छान घट्टपणा आलेला आहे. थंड झाल्यानंतर खीर अजूनही घट्ट होते. आता गॅस बंद करायचा आहे आणि खीर सर्व करून घ्यायची. अतिशय छान लागते ही खीर. बनवायला जास्त वेळ लागत नाही. तर ही खीर नक्की बनवून पहा, आपल्याला नक्की आवडेल. हे बघा, छान घट्ट झाली आहे थोडी थंड झाल्यानंतर. आता सर्व करून घ्यायची आहे. याचप्रमाणे उपवासाच्या अजूनही रताळ्याच्या रेसिपीज मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तेथे आपण चेक करू शकता. हे बघा, खीर इथे सर्व करून घेतली. वरनं थोडेसे पिस्ताचे काप घालून गार्निश करायचे. आता बनवूया उपवासाच्या रताळ्याच्या गोड पुऱ्या. इथे मी 2 मोठ्या साईजचे रताळे उकडून घेतलेले आहेत. हे बघा, वजनाने 400 ग्रॅम रताळे आहेत. आता त्याच्या साली काढून घ्यायच्या आहेत. आधी रताळी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. त्याचे असे 2-3 भाग करायचे आहेत. कुकरच्या डब्यामध्ये ठेवायचे आहेत. पाणी घालायचं नाही कुकरच्या डब्यामध्ये, फक्त कुकरमध्ये खाली पाणी घालायचं आहे आणि जसे आपण बटाटे उकडून घेतो त्याप्रमाणे उकडून घ्यायचे आहेत. याच्या साली मी काढून घेतलेल्या आहेत. आता किसून घ्यायचं आहे किंवा मॅश करून घेतले तरीही चालेल. हे बघा, याप्रमाणे मी सगळी रताळी किसून घेते. रताळी किसल्यानंतर छान अशी मॅश करून घ्यायची आहेत. असं एकजीव असं करून घ्यायचं आहे सगळं. हे बघा, आता याच्यामध्ये गुळ पावडर घालायची आहे. गुळ पावडरच्या ऐवजी गुळ बारीक चिरून घेतला तरी चालेल किंवा किसून घेतला तरीही चालेल. आता हे छान एकजीव करून घ्यायचं आहे. उकडलेल्या रताळ्यामध्ये गुळ मिक्स केला का त्याला थोडंसं पाणी सुटतं. हे बघा, हे मी एकसारखं असं एकजीव करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. अगदी पाव चमचा मीठ घालायचं आहे आणि मी इथे राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे. 1 कप राजगिऱ्याचं पीठ आहे. राजगिऱ्याच्या ऐवजी वरईचं पीठ घेतलं तरीही चालेल. थोडं थोडं करून घालायचं आहे, जसं लागेल तसं. आधी मी अर्धं पीठ घालून घेतलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता उरलेलं पीठ पण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. पाणी अजिबात घालायचं नाही आहे. जितकं पीठ याच्यामध्ये मावेल तेवढंच आपल्याला घालायचं आहे. हे बघा, उरलेलं पीठ पण मी घालून घेतलेलं आहे. आता पीठ छानपैकी असं कंबाईन करून घ्यायचं आहे आणि सेमी सॉफ्ट असं पीठ भिजवून घ्यायचं आहे. बघा, पिठाचा छान गोळा तयार करून घेतलेला आहे. खूप जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आहे. आता याच्यावरती थोडंसं साजूक तूप घालून घ्यायचं आहे. 1 चमचा तूप घातलं आहे. पुन्हा एकदा पीठ छान मळून घ्यायचं आहे. लगेचच आपण याच्या पुऱ्या बनवणार आहोत. तर हे मी 2 भागामध्ये डिवाईड करून घेते. याची मोठीशीच चपाती लाटून घेणार आहे मी इथे. हे बघा, असे 2 भाग तयार करून घेतलेले आहेत. आता याची थोडी मोठीशी चपाती लाटून घ्यायची आहे. मी सुकं पीठ वापरणार आहे चपाती लाटण्यासाठी. आपल्याला हवं असेल तर थोडंसं तूप लावूनसुद्धा याची चपाती लाटून घेऊ शकता. प्लास्टिकची शीट घ्यायची, त्याला थोडंसं तूप लावायचं आहे आणि मग लाटून घ्यायचं आहे. मी इथे पीठ लावलेलं आहे राजगिराचंच आणि त्याच्यावरती लाटून घेतलेली आहे. हे बघा, थोडी मोठीशीच चपाती लाटून घ्यायची आहे.
आता माझ्याकडे छोटी वाटी आहे, मी छोट्या साईजच्या पुऱ्या बनवते, तर त्याने कट करून घेते. हे बघा ह्याप्रमाणे. कुकी कटर असेल तर त्यानेही कट केलं तरी चालेल. अशा पद्धतीने पुऱ्या केल्या का झटपट होतात, जास्त वेळ लागत नाही. हे बघा, आता हे जे पीठ आहे उरलेलं ते बाकीच्या पिठामध्ये मिक्स करायचं आणि त्याची पुन्हा मोठी अशी चपाती लाटून घ्यायची आणि पुऱ्या कट करून घ्यायच्या. बाकीच्या पुऱ्या पण याच प्रकारे बनवून घ्यायच्यात. हे बघा, कडा थोड्याशा हलक्याशा प्रेस करून घ्यायच्या आहेत. हे बघा, आता आपण पुरी तळून घेऊया. कढईत तेल गरम करायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. तळताना पुरी हलकीशी प्रेस करायची आहे, म्हणजे फुलून छान वर येते. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे, म्हणजे पुऱ्या छान तळल्या जातात. हे बघा, दोन्ही साईडने पुऱ्या छान तळून घेतलेल्या आहेत. तेल याच्यातलं निथळवून घ्यायचं आहे आणि पुऱ्या टिश्यू पेपरवरती काढून घ्यायच्या आहेत, म्हणजे एक्स्ट्राचं तेल आहे ते पण टिश्यू पेपरला सोकवतं. बाकीच्या पुऱ्या पण याच प्रकारे फ्राय करून घ्यायच्या आहेत. हे बघा, इथे मी सगळ्या पुऱ्या फ्राय करून घेतलेल्या आहेत. एकदम छान खुसखुशीत होतात त्या पुऱ्या, जास्त तेलकट होत नाही. एक पुरी आपल्याला तोडून दाखवते. एक बघा, अजिबात तेलकट झाली नाही आणि छान खुसखुशीत होते ही पुरी. तर नक्की ह्या महाशिवरात्रीला उपवासाच्या या तीनही रेसिपी ट्राय करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा. अगदी नैवेद्यासाठी सुद्धा आपण ह्या रेसिपी बनवू शकता. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.